नमस्कार मित्रांनो, माझं नाव अनित्य. एक्सप्लोर फूड डेस्टिनेशन ह्या चॅनल तुमचे मनपूर्वक एकदा सहर्ष स्वागत करतो. आज आपण नॉनव्हेजचा प्लॅन केलेला आहे. नॉनव्हेज करिता आपण घरून काही साहित्य आणलेलं आहे आणि काही उर्वरित साहित्य आपण सब्जी मंडी इथे जाऊन घेऊया आणि जे काही नॉनव्हेज घेऊया ते टॉप सिक्रेट आहे, तर आपण तिथे जाऊन एक्सप्लोर करूया. चला तर मित्रांनो जाऊया. तर मित्रांनो, भाजी मार्केट बंद असल्या कारणाने आपण आता एका काकूच्या घरी आलेलो आहोत. तर आपण इथून आता काही भाजी घेणार आहोत. तर मित्रांनो, आपण आता नॉनव्हेज करिता भाजी घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता. सहजासहज दुपारला एक खेडेगाव असल्यामुळे शॉप लागत नाही, त्याच्यामुळे मला एका काकूच्या घरी जावं लागलं आणि त्यांच्या घरूनच हे विकत घेतलेले आपण. तुम्ही पाहू शकता. तर चला जाऊया आपल्या प्लेसवर आणि तिथेच जाऊन आपण एक्सप्लोर करूया. तर मित्रांनो, सकाळी सांगितल्याप्रमाणे हा होता आपला टॉप सिक्रेट. आता मी तुम्हाला या पॉलिथिनमधला काढून दाखवणार आहोत. तर मित्रांनो, आजच्या पार्टीसाठी आपण चिकन घेतलेलं आहे. आता छानपैकी याला धुवून घेऊया. चिकनला व्यवस्थितपणे धुवून घ्या, जेणेकरून चिकनचा स्मेल जाणवणार नाही.
तर मित्रांनो, चिकन आता आपलं धुवून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, प्रॉपर आपण 2 पाण्याने चिकन धुवून घेतलेलं आहे. आणि हे टमाटर आहे, आपण चिरलेले टमाटर, बारीक केलेलं अद्रक लसणाचा पेंट, आणि हे आहे कोथिंबीर आणि कांदेसुद्धा आपण चॉप करून घेतलेले आहे प्रॉपरली. आणि हे आपले मसाले, तिखट वगैरे घेतलेलं आहे, हे तिखट आहे, आणि हे आहे हळद, आणि हे मसाला आहे, चिकन मसाला. तर मित्रांनो, हिरवी मिरची, अद्रक लसूण पेस्ट हे घरून बनवून आणलेलं आहे, आणि घरूनच टमॅटो पेस्टसुद्धा बनवून आणलेला आहे, तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, आपण आता चूल पेटून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपण पॅन ठेवूया आणि भाजी तयार करण्यास सुरुवात करूया. हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, छान प्रकारे आपला मसाला परतून झालेला आहे. आता आपण चिकनचे पीसेस टाकू. व्यवस्थितपणे पीसेसला आपण मिक्स करून घेऊया, जेणेकरून चिकनच्या पीसेसला मसाले व्यवस्थित लागेल. चिकनच्या भाजीला छान पद्धतीने तेल सुटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. यात आपण आता थोडंसं पाणी सोडूया.
वरून झाकण लावून 20 मिनिटाकरिता भाजी शिजण्याकरिता सोडून देऊया. आता आपण भात मांडणार आहोत. त्याकरिता सोबतच्या चुलीवर पाणी उकळण्याकरिता ठेवलेलं आहे. भात बनवत असताना स्वच्छ पाण्याने तांदूळ धुवून घ्यावे. आता आपण भात शिजवण्याकरिता ठेवलेला आहे. आता आपण चिकनची भाजी पाहूया. तर मित्रांनो, आपली भाजी तयार झालेली आहे. भाजीला छानसं असं टेक्स्चर आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता काय सुरेख भाजी झालेली आहे. माझ्या तोंडाला तर आता पाणी सुटलेलं आहे. चला तर एक चिकनचं पीस काढून बघूया. चिकन छान पद्धतीने शिजलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. व्यवस्थितपणे वेगळं होत आहे. वरून कोथिंबीर टाकून भाजीला मिक्स करूया. तर फायनली आपली भाजी तयार झालेली आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. मला तर आता जोराची भूक लागलेली आहे. मी राहू शकत नाही. चला तर प्लेटिंगसाठी भाजी काढूया.
तर मित्रांनो फायनली आपली डिश तयार झालेली आहे, तुम्ही पाहिली शकता. तर आपण आता खाऊन दाखवणार कसं झालेली आहे. तर मित्रांनो कापलेला कांदा आहे हा, आणि हे कापलेले टमाटर आणि बाजूला असलेली चपाती पाहू शकता, आणि हे चिकनचे पीसेस आहे आणि चिकनची भाजी आहे तुम्ही पाहू शकता. आता आपण हे खाणार आहोत, बघूया कसे झालेले आहेत. तर छान पद्धतीने शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता. मस्त झालेलं. आता मी चपाती सोबत खाऊन दाखवणार. अप्रतिम, खरंच अप्रतिम झालेला. तुम्ही निसर्गाचं सौंदर्य पाहू शकता. निसर्गाच्या सानिध्यात हे पण चुलीवर बनवलेलं जेवण, हा क्षण माझ्यासाठी खूपच एक्सायटेड आहे. बघा कांद्याची फोड आहे, आणि आता मी एक बाईट मोठा खाऊन बघतो. काही तोड नाही मित्र, काहीच तोड नाही मित्रांनो. याला पाहू शकता तुम्ही, खरंच छान झालेलं आहे. आता मसाले खाऊ मग बघा, छानसा असा चपातीला मसाले लागलेले आहेत, ते मसाल्याचे बघूया. जे आपण याच्यातून मसाले आणि इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहेत त्याच्याने अप्रतिम असं चव आलेले आहे.
तर मित्रांनो मी आता संपवतो आणि तुम्ही निसर्गाचा आनंद घ्या. घेतलेला आहे ग्रेव्ही घेतलेली आहे. आताच चुलीवरून भात काढलेला आहे. पहा गरम आहे मस्त छानसा. खाऊन बघतो. किंग म्हणतात त्याला, किंग. खरंच किंग अतिशय असा मोकळा झालेला पा, असा मस्त मोकळा झालेला आहे. मित्रांनो आता आपला जेवण संपलेलं आहे. आता माझ्या पाठीमाग असलेला तुम्ही कालू पाहू शकता, तो सुद्धा जेवण करत आहे. छानसं असं जेवण झालं होतं, मस्त झणझणीत जेवण होतं मस्त. तर मित्रांनो आता जेवण झालेलं आहे. जे काही केर कचरा केलेला होता तो आपण आता उचलूया आपला आणि सोबतच घेऊन जाऊया. चला तर. आणि तुम्ही जर इथे आल्यानंतर केर कचरा करू नका. जर झाला असणार तरी तुम्ही जमा करून आपल्यासोबत घेऊन जा, कारण की निसर्गाला आपल्यामुळे हानी होणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. तर मित्रांनो हा मी केर कचरा मी माझ्यासोबत घेऊन जाणार आणि सुरक्षित ठिकाणी नेऊन टाकणार. चला तर मित्रांनो, मी आज माझी आता पार्टी झालेली आहे. आता इथून आपण निघूया. तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ? तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.
पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, सी यू सून.